नमस्कार मंडळी, जी फॉर गिरीशा मराठी यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये सध्या आहोत आपण आणि रत्नागिरीमध्ये इथे एक श्रीविनायक गणपती मंदिर आहे, तिथे आता सध्या मी आलेलो आहे। इथनं आम्ही कशेळी बीचला जाणार आहोत, तर इथून 39 किलोमीटर आहे। तर चला आपण जाऊया आणि व्हिडिओवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। आता आपण इथून मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। ह्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे। आता इथून आपण मंदिरात जाऊया, चला। सो मंडळी बघू शकता तुम्ही आता इथे आज संकष्टी असल्या कारणाने भरपूर भाविक आणि पर्यटक इथे आत आलेले आहेत गणपती दर्शन घ्यायला, बघू शकता। येथे पाण्याचा झरा असल्यामुळे ह्या गणपतीला नाव पडलं झरी विनायक। ह्या तलावात कासव आणि बऱ्याच प्रकारचे मासे सुद्धा पाहायला मिळतात। मंडळी आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहोत। बोला गणपती बाप्पा मोरया आणि चला आता जाऊया आपण पुढच्या प्रवासाला, चला। गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो कशेळी बीचकडे। कशेळी बीचकडे जाण्यासाठी आपल्याला पावस, आडिवरे आणि पूर्णगड या गावांमधून आपल्याला पुढे जायला लागतं। रत्नागिरीपासून सुमारे 39 किलोमीटरवरती कशेळी हे गाव आहे। आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य बघत बघत आम्ही कशेळीच्या दिशेने निघालो। आता आपण पावसमध्ये पोहोचलेलो आहोत, इथून आपण थोड्या वेळात पोहोचू। आता आपण कशेळीच्या इथले एक कनकादित्य मंदिर आहे, तिथे आपण आता पोहोचलेलो आहोत। तर आता तिथे जाऊन आपण मंदिरात दर्शन घेणार आहोत। चला तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि दर्शन घेऊया, चला। सो फायनली मंडळी आपण कशेळीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे एक सूर्य मंदिर आहे, कनकादित्य ह्या नावाचं मंदिर आहे। तिथे आता आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत। चला आपण तिथे जाऊन आता आपण दर्शन घेऊया आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर सुद्धा बघूया, चला। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये फोटो काढायची सक्ती मनाई असल्यामुळे जेवढं दाखवता येईल तेवढंच कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता। सो मंडळी आता आपण कनकादित्य सूर्य मंदिर इथलं दर्शन घेऊन आता आपण कशेळी बीच बघायला आलेलो आहोत। जिथं आता आपण आलेलो आहोत, तर बघू शकता तुम्ही इथला परिसर आजूबाजूचा। माझ्या पाठीमागे बघू शकता पूर्ण हा विथंग असा पसरलेला समुद्रकिनारा आणि आता आपण तिकडे जात आहोत। चला तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। संध्याकाळचा सूर्यास्त पाहून आम्ही परत निघालो रत्नागिरीच्या दिशेने। अशा प्रकारे असा होता हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आठवत नका। चला तर भेटू।